नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे हनुमान टेकडीला. त्याला फर्ग्युसन हिल्स या नावानेही ओळखतात. चला तर मग जाऊयात. मित्रांनो, आम्ही आता हनुमान टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. दर्श, हॅलो. चल. गुड. चलो. आयरा काय बघती? आयरा फर्स्ट टाइम आली आहे का? अच्छा, तुम्ही फर्स्ट टाइमच आले. चल मॅगी. आरेला घेऊन गेलो तिला एकदा. हा हा हा. चल मॅगी. थोडासा कटिंग पॉइंट आलेला आहे दर्शसाठी. आयरा चल. जसा मॅगीचा लिस्ट आम्ही सोडला आहे. जसं कॅन्डीला माझ्यासोबत राहायची सवय आहे, मॅगीलाही माझ्यासोबत राहायचीच सवय आहे. मॅगी इकडे इकडे. मॅगी ही पण चांगली लोकेशन. हो, म्हणजे फॅमिलीसाठी आणि किड्ससाठी चांगला पॉइंट आहे. मॅगी, आयरा. दर्शला खूपच एक्साइटमेंट झाली आहे ट्रेक करायची. मायरा पण फुल खुश, मॅगी पण फुल खुश. कोण? हा हा हा, बरोबर. त्याला एक ना लाल कलरचं फळ येतं, ते मूळ व्याधाला चांगलं असतं. मॅगी, आयरा फुल एन्जॉय करते. चलो. काय माहिती डॉग्स येतात. चल. चलो. आयरा, मॅगीला कुठं सोडलं? आता इथे एक चॅलेंजिंग पॉइंट आलेला आहे दर्शसाठी. चल चल.
कसं चढणार तू याच्यावरून? हायरा तर चढली बरोबर वरती. थांब दश, हात पकड, दादाचा हात पकड, काही नको करू. चल मॅगी, माझ्यासोबतच यायचंय असं काय आहे का? दस सात पकड. ये मॅगी ये. छान असा पॉइंट आहे. फॅमिली, डॉग, किड्स. ट्रेकिंग म्हणण्यापेक्षा वॉकिंग म्हणू शकतो आपण. आरई आहे ना, आरई. आरईच्या एक्झॅक्टली ऑपोजिटला आहे. दश, कुठे आलायस तू आज? ह्या पॉइंटला हनुमान टेकडी किंवा फर्ग्युसन हिल असंही नाव दिलेलं आहे. तुम्ही 10 ते 15 मिनिटात ट्रेक कंप्लीट करू शकता. मॅगी असं छान असं फॉलो करते मला. आणि मायरा मॅगीला एकदम इन्स्पिरेशन देते. चला चला चला. इकडे एक पायवाट आहे, माहित नाही कुठं जाती. दर्श खूप एक्सायटेड आहे, आम्हाला लीड करतोय तो. फ्रंट ऑफ द ग्रुप आहे सध्या तरी.
मॅगीने गिव अप केलेलं आहे. थोडंसं रेस्ट घ्यावं लागणार आहे आपल्याला मॅगीसाठी. मॅगी आमची 8 वर्षाची कन्फ्यूज झालेली आहे. कुठून येऊ? ये मॅगी लवकर वर ये, चल. असं लावलं ना हा येतं. हो काय निवडून आहे ना ते? काय कॅक्टस? अच्छा. मॅगीने थोडा श्वास घेतलाय आणि थोडंसं डिफिकल्ट वाटणार ट्रेक तिला क्रॉस केलेला आहे त्यांनी. दर्श आमचा पुढे. आलं दर्श, तू नको पळू नाही तर पडशील. चल ये मॅगी, चल ये पटकन. काय करणार नाही तुला, तू घाबरू नको. आयरा, दर्शला पण सोबत घेऊन चल. ये मॅगी ये, चल. तुम्ही ते म्हणत होते ना पायलीसाठी, हा ते आलंय तिथं. काय यासाठी? पायलीसाठी. हा 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 बरोबर. ड्रॅगन फ्रूट. ते ड्रॅगन फ्रूट नाही येते, जंगली ड्रॅगन फ्रूट म्हणतात त्याला. हा, जंगली ड्रॅगन फ्रूट. इंस्टाग्रामला रील असते ना. हो. मॅगीला इथं सपोर्ट लागणार आहे. हळू मामा हळू. हा आलो आलो. जरा सांभाळून चाल. पडशील दर्श. ते काय जीप बाहेर काढली ना तिने, दमली म्हणून. पाऊल आम्ही ते आणलंय पण ते किती डिक्कीतच राहिलं. गाडीतच ठेवलंस? मायरा फुल एक्साइटेड आहे. सॉरी आयरा. दोघांची नावं सेम ठेवले, जुळी नाव एकदम, आयरा आणि मायरा. तिला घेतलं होतं ना. हा चले मॅगी. मोठी झाली मायराला पिल्ले झालते ना. कुत्र्यांची गँग सावध झालेली आहे, रिलॅक्स करत होते, पण आमच्या ग्रुपने त्यांना डिस्टर्ब केलंय. अलर्ट झालेत. चला चला मॅगी. अजून किती आतमध्ये आहे? नाही, जॉगिंग कसं गोल असत राऊंड आहे, म्हणजे इकडून पलीकडे पण जाऊ शकतो बहुतेक. आपण डायरेक्ट फर्ग्युसन कॉलेजला पोहोचू इकडून.
दश काय करतोय? एक ब्लॉग आहे ना डॉग पार्क मध्ये पण बघाल. इकडे जायचं का? मंदिर आहे. मंदिर आहे हनुमानाचं. चल शनिवार आहे आज. अरे लॅब आलाय भेटायला. अरे कोणाचा आहे लॅब? तुमचा आहे का? अच्छा. तुला पाणी द्यायला पाहिजे. देऊयात ना. बॉटल आणली का तुम्ही? हो. देव बाप्पा. चप्पल काढ, चप्पल काढ. काढ ना. जा पाय पडलं. नाही हेच हाईट आहे, फायनल हाईट आहे त्याची. दस घेते प्रसाद. चला देवाचे दर्शन झालेत, आता आपण चाललोय पुढे. चलो. कुठे पांडा? चल मॅगी. आयरा चलो. तर दर्श पुढचं ट्रेकिंग करायला एक्साइटेड आहे. म्हणजे ठीक आहे चलो. इथे लिहिलेलं आहे स्वर्गीय नयनसुख नवलखा यांच्या स्मरणार्थ हनुमान टेकडी मित्रमंडळ. मॅगीला आज पूर्ण अशी जिम झालेली आहे ना मॅगी? मॅगी खुश आहे ना तू आज? पप्पा मी कसली खुश. तू तर मला आज लय चालवलं बरोबर ना? मागो दर्श थांब. मी आल्याशिवाय जायचं नाही पुढं. येस गुड. इकडे इकडे चलो. तर ज्यावेळेस तुम्ही हनुमान टेकडीच्या टॉपला याल तेव्हा तिकडे एक वॉकिंग पार्क आहे, तर तुम्ही त्याच्यावरती वॉक करू शकता. मोस्ट ऑफ ऑल सर्व लोक ह्याच्यावरती हनुमान टेकडीला येतात, हनुमान मंदिराचे दर्शन घेतात आणि ह्या वॉकिंग ट्रॅकवरती वॉक करतात. दस सांभाळून पळ. इकडे इकडे या साईडनी पळ. थोडं या साईडनी पळ. इथून जायचंय. चलो चल. मॅगी आयरा लोक चलो. खाली नाही जायचं. तो एक RSS वालेत आणि एक काँग्रेस वालेत चालले त्यांच्या वाद. प्रत्येकाचे आपले आपले लॉजिक असतात. हो. मॅगी चल. दस पुढे नको जाऊ. ये इकडं रिटर्न ये.
हो, हे असेच पॉईंट आहे तिकडे. हे काय इकडं आता कुणाच तरी अपार्टमेंट आहे आणि मला वाटतं हे कॉलेजचंच काहीतरी पॉईंट असणार आहे. ते काय तिकडून पण लोक येतात. समोर आराई. चल ना जाऊ. आराईला आराई आहे हो, म्हणजे हे आराईशी कनेक्टेड आहे. असं पूर्ण डोंगरी भाग आहे ना हा. अच्छा, गोल असं सर्कल मध्ये. दश आमचा इतका ब्रेव बॉय आहे ना, बिलकुल कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. पुढे 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 ट्रेकिंग करतोय. सर्व रस्ते त्याला माहिती असल्यासारखं. दश थांब. वळतोय कसा. दश थांब. दे दश. समोर बघ काय इकडे. तर हा जो ट्रेक आहे ना, पुढे जाऊन आराई हिल्सला मिळतो. म्हणजे सगळे हिल्स एकमेकांशीच कनेक्टेड असतात. तर या पॉईंटला हनुमान टेकडी म्हणून नाव दिलं आहे. इथून थोडं पुढं सरळ चालत गेलो तर आराई हिल्सला आपण कनेक्ट होऊ असं आलोक म्हणतो. चलो. ये उतर. होईल का? चल उतर ना दर्श खाली. एवढे चांगले चांगले अवघड जागा तू उतरला चढला आणि ह्याला तू रडत. चलो मॅगी. नर्सरीवाले आहेत ना, ते एक एक पान घेतात आणि छोट्या कुंडीत लावतात आणि विकतात. 400 रुपयाला. हो, मला घ्यायचं एकदा. काय हे वाला का? दर्श पुढे हात सोडून पळू नको. दर्श दादाच्या सोबत राहा. मॅगी ट्रेक करताना ओव्हरवेट होती 1 वर्षापूर्वी. तर वेट कंट्रोल करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी, तर वेट कंट्रोल केलेली आहे. आता वेट कमी झालेलं आहे. 15 किलोची आता आम्ही तिला 10 किलोवर आणलेली आहे. त्यामुळे आता वॉकिंग स्टॅमिना चांगला झाला याचा. तर आधी थोडं चालली की बसायची, आम्ही उचलून घ्यायचो हिला. दर्श थांब, पुढे जाऊ नको आता. दर्श इथून खाली कुठे जाता? अच्छा, फर्ग्युसन कॉलेजला जातं. ठीक आहे. तर मित्रांनो, इथून खाली फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडला आपण पोहोचू. त्यामुळे काही लोक ह्या टेकडीला फर्ग्युसन हिल्स, आणि जर फर्ग्युसन कॉलेजमधून तुम्ही एंट्री करत असाल तर फर्ग्युसन हिल्स, आणि जर सिम्बायोसिस कॉलेजच्या पॉईंटपासून जर तुम्ही एंट्री केली तर तिकडून हनुमान टेकडी म्हणतात. तर मोस्ट ऑफ ऑल हा पॉईंट इथे एंड होतोय हनुमान टेकडीच्या. तर तुम्ही या टेकडीवरती मस्त असं वॉक करू शकता. छान असं मेंटेन ठेवलेलं आहे लोकांनी. इथं कचराही नाही केलेला आहे, व्यवस्थित एकदम मेंटेन करून ठेवलेली जागा आहे. गप्पीच आहे, गप्पी. काय आहे? गप्पी. गप्पी फिश आहे. ओके. का तर मच्छर नको आहेत म्हणून गप्पी पाळलेलं आहे त्याच्यात. आणि हे बघे ॲक्वेरियम मध्ये वापरणारे झाडे. हे गप्पी ग्रास. हा,
आलोकनी फिश पकडलेला आहे, छोटूसं फिश. छान असं त्यांनी फिशिंग केलेलं आहे. अजून एक फिशिंग केलेलं आहे का नाही? हो. आलोक मध्ये खेळण टॅलेंट आहे, हाताने फिशिंग करतो. आज कळालं आपल्याला. दर्श पण खुश झालाय फिश बघून. आयरा तुला फिश बघायची आहे का? ठीक आहे, जम्प करते. मॅगी कुठं आली तू आज? कुठं आली? मायरालाही फिश बघायचे पण आलोक काय दाखवत नाही मायराला. मॅगी म्हणते मी थोडं आराम करून घेते, तुम्ही करा कंटिन्यू. खूप सारे फिश आहेत. पाणी आहे पण वापरतात म्हणून तिने फिश टाकले. दर्श नेहमी मस्ती करत असतो, काही ना काहीतरी त्याला मस्तीला लागतच. हा बरं आहे, त्याला ना प्राण्यांची आवड आहे. हो, नाहीतर लहान मुलं लांब पाळतात. माझ्या मामाचं मुलं येतच नाही आमच्या, 2 आहेत ना. हा चला दर्श. प्राण्यांची आवड असली जम्बो. आयरा मस्त बसली ना गावतात. छान असा पॉइंट आहे मित्रांनो. फॅमिली सोबत, लहान मुलांसोबत आणि तुम्हाला जर तुमच्या डॉग सोबत सिंपल अशी ट्रेकिंग करायची असेल तर खूप छान पॉइंट आहे हनुमान टेकडी. तुम्ही येऊ शकता इथं. इथं सगळीकडे ना पाण्याचे छोटे छोटे टँक बनवलेले आहेत. जीव वन्य आबादित राहण्यासाठी, म्हणजे पक्ष्यांना वगैरे, कुत्र्यांना किंवा आणि एखादे काही प्राणी असतील ठिकठिकाणी ना इथे असे जलाशयाचे पॉइंट बनवलेत. आपल्या भागात पाहिजे, आपल्या भागात असे टेकड्या नाही आहेत ना. आयरा आणि तिची बहीण गोल्डन रिट्रीव्हर मायरा. द सिट्झू आयरा. चलो चल दर्श, चला जायचंय आता आपल्याला. इकडे इकडे इकडे. हा तिथं संपलेलं आहे, पॉइंट एंड आहे तो. तर मित्रांनो जर तुम्ही कंटिन्यू ट्रेकिंग केलं तर 10 मिनिटात संपणारी ट्रेक आहे. आणि जर तुम्ही फोटोशूटसाठी पण एक नंबर आहे. मॅगीने कठीण असा एक पडाव पार केलेला आहे. दर्शला भूक लागल्यामुळे दर सफरचंद खातं. 3 सफरचंद त्यांनी पक्ष्यांना आणि माशांना खाऊ घातलेलं आहे. चलो दर्श चल ना. मग कसं काय बसला तू तिकडं? दादानी बसवला. आता जम घे.
सगळे बारीक बारीक काटे. बघू कसं घाललंय. अच्छा, ते पक्षी बी काढून फेकतात, त्या दुसऱ्या ठिकाणी मग ते झाड येतं. नाही तर ते खाल्लं तरी ना त्यांना पचत नाही आणि मग ते ड्रॅगन फ्रूट सारखं. हो दश. पण आपण जे ड्रॅगन फ्रूट खातो चलो. न्यूट्रिशन नसतं, कारण आजकाल सगळं हे आलंय मिक्स. हायब्रिड फक्त क्वांटिटी असते. पुण्याच्या एकदम मध्यभागी ही टेकडी आहे, हनुमान टेकडी. त्यामुळे आजूबाजूला तुम्हाला हिल्स वरून म्हणजे या टेकडीवरून आजूबाजूचे तुम्हाला सगळे पुण्याचं दर्शनही होईल. इमारतींचं जंगल दिसेल तुम्हाला. फोटोशूटसाठी, फॅमिली फन, डॉग ट्रॅकिंग. आयरा तर फुल खुश आहे. आयरा एकदम झालेली आहे घाण. निसर्गाच्या सानिध्यात ट्रेक करणं म्हणजे एकदम मन प्रसन्न वाटतं. खूप चांगली आहे, खूप छान आहे. 5 महिन्याची आमची आयरा अजून खेळकर बुद्धीची आहे. हे मॅगी कुठे आहे? मॅगी, आमची मॅगी एकदम शांत निवांत यायला लागलेली आहे. मला आज थोडा डाऊट होता तिच्यावरती की ती ट्रेक करल म्हणून व्यवस्थित, दमल कमालच घ्यावं लागेल. पण आज तिने खूप छान असं ट्रेकिंग केलेलं आहे. आणि इकडे मधमाशांचा पोळा उठलेला आहे. हात नको लो, काहीतरी चावलं बिवलं आपल्याला माहित नाही काय. याची मोठी गांधी. मला ते झाडं लावायला आवडतं. मला पण. जागाच नाही. माझा मामा टेरेसवर लावून देत नाही. मला गार्डनिंगचं पण खूप हे आवड आहे. आता जाता जाता मातीच घेणार आहे मी. आणि कुंडी घ्यायची. एक झाडाला कुंडी नाही आहे. तुमच्या टेरेसवर भरपूर सारं काय करू. हो, आमचं पण मोठे टेरेस आहे, पण ते माझा मामा हे करतो. मॅगी द पगचं नोज एकदम लहान असल्यामुळे त्यांना थोडं जरी चाललं तरी दम खूप लागतो. कारण की श्वास घ्यायला त्यांना थोडा त्रास होत असतो. पण पूर्ण छातीत दुखत असणार आहे. अच्छा, तर आमचा फुल एकदम त्याला जागा ओळखीची असल्यासारखं ट्रेक करतोय तो. तू पहिला. दर्श आलेला आहे फर्स्ट. इकडे जायचंय दर्श. बरं चला इकडून जाऊयात खाली. चला चला इकडे जाऊयात. इथून आता खाली जाता येईल आपल्याला. मॅगी आमची बसली. इंडोलॉजिस्ट म्हणजे मॅगी प्रत्येक पॉइंटला आम्ही थांबलो की मस्त असं बसून एकदम रेस्ट घेते. मोठी घेतली असती ना
नाही तू लहान घेतला ना ते चांगलं केलं. आपलं ऐकतात ते. नाही ऐकलं तरी. ए, याने आता पाणी टाकलं. लोकं क्यूट म्हणतात पण किती वाईट लागतं आपल्याला. दश आता आपल्याला खाली उतरायचे. थांब तिथून, पळू नको. पाळून नाही देत. हे कुत्र्यांसाठी सगळ्यांची भांडतो. पाळतात ते. इकडे जा. मी थांबलो की मॅगी बसते. हुशार आहे आमची मॅगी आहे ना. तिला कळतं पप्पा थांबलेत, पटकन आपण थोडंसं आराम करून घेऊयात. चलो. हा मायला मॅगीला जरा हे कर. चल म्हणावं लवकर, घरी जायचं आपल्याला. परत बस. काय करायला पाहिजे माहिती का? त्या इली शिलकीला असं बांधायला पाहिजे. का रे? हे नाही व्हायचं ना. नाही ती ऍक्टिव्ह आहे. तिला उगीच त्या मॅगीमुळे तिची नको हे व्हायला. तिला करू दे एन्जॉय. बाय बाय दश. कुठं बाय बाय करून चालला तू? तिथं 1000 रुपये तिकीट आहे. जाऊन काय फायदा नाही मला. जास्त असं डायनोसॉर गार्डन कसं आहे तसंच आहे. फक्त दश इकडे. असे वॉटरफॉल इकडे. तिथून जायचं वाटतं. हेच ना. चल आयरा. लोकांचा दिवसभर संपणार ना. दश हळूहळू जा. नाही डायरेक्ट खाली गडगडत जाशील. पळायचं नाही बिलकुल. हा म्हणून म्हटलं थांब. तू नाही चालणार तिकडं. नाही इकडं. थांब जरा थांब. मॅगीला पण घ्यायचं आपल्याला. मॅगी ये. थांब दश इथेच. दश जाऊ नको. थांब पडशील. ये मागे. थांब मॅगीला येऊ दे. इकडे इकडे इकडे. चला जाऊ. मॅगी हुशार आहे. थांब थांब. तिला जाऊ दे जाऊ दे तिला. मॅगी या. हा तू पण चल. चल मॅगी. घसरत जाल रे बाबा तो खाली. तिकडे उतर. पलीकडे उतर. फ्रूट्स का? चल मॅगी आपण जाऊ. हे दे. वरचं या साईडला नाही. या साईडला नाही जायचं. या साईडला जायचं. पहिलं मला फ्रूट काय केलं? टाकून दिला. हा का रे? टाकून दिला. हा आता ते कच्चे आहेत ना ते सगळे. नाही नाही आतमध्ये लाल असतं. मग ठीक आहे घे. खाऊ आपण खाली जाऊ. उतरा. तुमच्यासोबत राहत नाही. नाही राहत ती कॅन्डी. दोघी जण तशाच आहेत. मी जिथं ना तिथं येणारच ती. मग ये मॅगी चल. ये आयरा चल. आयराला पण प्रश्न पडलाय. मॅगीलाही प्रश्न पडलाय. दर्शलाही प्रश्न पडलाय. कसं उतरू? आयरा उतरली. दर्श उतरला. मॅगी तिथंच बसली. पण मॅगी उतरणार. आम्ही पुढे गेलो तर ती येणार. तिथे नसतं आपलं पाहिजे. हा
जास्त काय करत नाही मग. 2-3 मिनिटमध्ये मॅगी मॅगीला नाही जमत आहे, तर आपण तिची मदत करायला चाललो आहे परत. मॅगी तिथेच बसून आहे. ठीक आहे, तर आपण तिला हेल्प करूयात. चल मॅगी, ये बाबा, उतर. हा उतर. येस, फायनली मॅगीने तो तिच्यासाठी कठीण असा पॉइंट क्लिअर केलेला आहे. इकडून ये, इकडून. हां या, चला. तर डॉगीज येतात हा, जंगली डॉगीज येतात तिथून. सुंदर असा पॉइंट आहे बघा सर, सुंदर असा पॉइंट आहे बघा हा. समोर आराई हिल्स दिसत आहे. लास्ट ट्रेकिंग आपण तिकडेच केली होती. ओके, नाही अजून 10च वाजलेत. चल मायरा. ये चल. सुंदर असे झाड आहेत, फळं लागलेली आहेत. पुन्हा मॅगी बसली, विसावा घेते. चल मॅगी. आणि चालू दे तिला. माझा मोठोच तो आहे की तिला चालवायचे. डायरेक्ट खाली. दर्श जाऊन मॅगीला घेऊन आलाय. दर्शला आता घरी जायची घाई झालेली आहे. बरोबर ना दर्श? भूक लागली ना तुला? ओके. झेब्रा फिश. माझी हाऊस तर नाही फिश करायची, मला काय करायचं ते ऍक्सिडेंट पाणी भाजून. जिथे जिथे आम्ही थांबतोय मॅगी आपला मस्त आराम करून घेते ती तिच्या पद्धतीने. चलो. एवढं पाणी ऊन पडते पण एकदम असं हे झालं. नाही इथं पाईपलाईन लावलंय ना, पाईपातून भरतात. काहीच नाही करायचं.
दर्शची आमची एक खासियत आहे, ट्रेकिंगवर बिलकुल दमत नाही तो. काय तिथे? हा राहू दे, चला जाऊ देत. चला, बघितलेत आपण खूप सारे पाणीचे पॉइंट. थांब इकडे इकडून चल. इकडे दर्श, इकडे वर नाही, तिथून आपल्याला उतरता येणार नाही, इथून जाता येईल. तिकडून मगाशी आपण गेलेलो आहे. जाताना आपण दुसऱ्या रस्त्याने, येताना आपण दुसऱ्या रस्त्याने. हळूहळू, पळू नको. दर्शला खूप मजा आली आज, है ना? थांब, आपण मॅगीला येऊ दे. मॅगी आणि आयराला येऊ दे. थांब, पुढं बघून चल. मॅगी परत बसली. हा चल. तर अशा प्रकारे मित्रांनो हा ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे. दर्शनी, मॅगीनी सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. चल. पकड हात पकड, तुला जमणार नाही एकट्याला, पडशील. हात धर. हा. तर मित्रांनो फायनली दर्शने ट्रेक कंप्लीट केलेला आहे. दर्श ये. येस. मॅगीनेही आपला ट्रेक कंप्लीट केलेला आहे. मॅगी दमली, त्यामुळे तिला आम्ही उचलून घेऊन आलो. फायनल टप्प्याला मॅगीने गिव्ह अप केलं, बसली, डायरेक्ट झोपून घेतलं. ठीक आहे, आपण थोडंसं बसूयात. मॅगीला दम लागलाय. कसं वाटलं दर्श तुला ट्रेकिंग करून? नाही